फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले। देश पातळीवरील दिग्गज विट्यात येऊन काय म्हणाले? आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही मंडळी बांगलादेशात हिंदूंच्यावर मुस्लिम लोक अत्याचार करत आहेत असा खोटा प्रचार करत आहेत। असाच काहीसा प्रकार विशाळगड आणि धारावी या ठिकाणी घडतो आहे असे सांगितले गेले। देशाच्या अखंडतेसाठी अशी राजकीय प्रवृत्ती घातक असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पंतू व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी केले। येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार 2024 हा तुषार गांधी यांना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। यावेळी ॲडव्होकेट सुभाष पाटील, सुभाष पवार, प्राध्यापक बाबूराव गुरव, प्राध्यापक विलास पाटील, ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, इंद्रजित पाटील, प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड, माधवराव मोहिते, रघुराज मेटकरी, मनसूर जमादार यांची उपस्थिती होती। तुषार गांधी पुढे म्हणाले, गांधी परिवार जन्माला आलो हे माझे सद्भाग्य आहे। महानता रक्तात नसते तर ती त्याच्या कार्यकर्तृत्वात असते। आज महाराष्ट्र भयानक परिस्थितीतून सामोरे जात आहे। गेल्या 30 वर्षापासून पद्धतशीरपणे जाती धर्माच्या नावाखाली विभागले जात होते, पण आता ती प्रक्रिया आणखी पुढे गेली आहे। त्याची दाहकता वाढली असून माणसांची मने विभागली जात आहेत। पण सध्या देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले आहे। हे लोकशाहीसाठी घातक आहे। फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली मने गुलाम बनवली जात आहेत। 1947 साली इंग्रजांनी या देशाचे 2 तुकडे केले, यावेळी भौगोलिक तुकडे केले, परंतु आता आजचे राज्यकर्ते लोकांची मने दुभंगत आहेत, मनभेद करत आहेत। आज देश एक असला तरी जाणीवपूर्वक मने विखुरली जात आहेत। बांगलादेशामध्ये क्रांती झाली, सत्तापालट झाली आहे, अराजकता माजली आहे, परंतु त्याचा प्रचार आपल्या देशामध्ये तेथील मुस्लिम हिंदूंना मारत आहेत असा खोटा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे। आणि दुर्दैव एवढेच आहे की लोक या प्रचाराला बळी पडत आहेत। त्यामुळे लोकांनी आता सतर्क राहिले पाहिजे। आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांनी, क्रांतिकारकांनी आणि समाज सुधारकांनी हा देश आणि या देशातील लोक हे एकत्र राहिल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही या विचारधारेवरच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे। पूर्वीच्या काळात सत्याग्रहींची ना कुणी जात पाहिली ना धर्म, पण आता महाराष्ट्राची या निवडणुकीमध्ये बेरोजगारी, शिक्षणाचा खालावलेला स्तर, वाढती महागाई यासारख्या मुद्द्यांऐवजी मराठा, ओबीसी, हिंदू, मुस्लिम, दलित सवर्ण, भाषा असले मुद्दे प्रचारात पुढे आणले जातील। राजकारणाचे संदर्भ बदलले असून चारचाकी गाड्याभोवती सुरक्षाकडे, महागडे गॉगल आणि कपडे आणि तरी म्हणतात झोला लेके आये ते झोला लेके जाएंगे। कितीचा झोला आणला होता, कितीचा झोला घेऊन चालला आहे हे एकदा कळू द्या असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावलाय। ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव म्हणाले, महात्मा गांधींजींनी भारत जोडो अभियान राबविले होते, त्यानंतर त्यांचे पंतू तुषार गांधी यांनी देखील अशा प्रकारे काही वर्षापूर्वी अभियान राबविले। देशात संवादाचे वातावरण निर्माण झाले होते, पण आज राहुल गांधी हे देखील त्याच प्रेरणेने भारत जोडो अभियान राबवत आहेत।